झी 24 तास एक पाऊल पुढे। या टोल विषयी जनतेच्या मनात नाराजी असून त्यामागचं कारणही तसंच आहे। आज ठिकठिकाणी टोल नाके उभे राहिले असून जनता निमूटपणे टोल भरते, पण तो टोल त्यांना आणखीन किती वर्ष भरावा लागणार, कंपनीने आतापर्यंत किती टोल वसूल केला याची कोणतीच माहिती दिली जात नाही। मनसेच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा टोलचा मुद्दा चर्चेत आलाय। खरं तर टोल वसुली विरोधात जनतेच्या मनात असंतोष खदखदत असून याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत। त्यामुळेच यापूर्वीही स्थानिक पातळीवर ठिकठिकाणी टोल विरोधी आंदोलनं झाली आहेत, पण आता मनसेनं हा मुद्दा हाती घेतल्यामुळे टोल नाक्यांना पोलीस संरक्षण देण्याची वेळ आली आहे। टोल विरोधात वातावरण तयार झालं असलं तरी थेट टोलला विरोध करून चालणार नाही, कारण राज्यात पायाभूत सेवा सुविधा निर्माण करण्यासाठी बीओटी अर्थात बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वाचा अवलंब करण्यात आलाय। पण त्यामध्ये सुसूत्रता तसंच पारदर्शकता नसल्यामुळे टोल विषयी संशयाचं धुकं गडद होत चाललंय। राज्यात शिवसेना भाजप युतीची सत्ता असताना टोल वसुलीच्या अधिकाराचा लिलाव करून त्यातून पैसा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला। बीओटी तत्वावर रस्ते विकासाला चालना देण्यात आली। युतीची सत्ता गेल्यानंतर काँग्रेस आघाडीनं तेच धोरण पुढे ठेवलं। बीओटी तत्वानुसार राज्यभरात रस्ते, पूल आणि उड्डाण पूल बांधण्यात आले। या प्रकल्पावर झालेला खर्च टोलच्या माध्यमातून वसूल करण्यासाठी टोल नाके उभारण्यात आले, पण प्रकल्पासाठी झालेला खर्च वसूल करण्यासाठी सुरुवातीला टोल आणि त्यानंतर देखभाल दुरुस्तीसाठी टोल अशा दुष्टचक्रात सामान्य जनता अडकली। आज राज्यात विविध ठिकाणी एकूण टोल 77 असून त्यापैकी खर्च वसूल झाल्यामुळे 7 टोल नाके बंद करण्यात आले, पण उरलेल्या 70 टोल नाक्यांपैकी 10 प्रकल्पांचा खर्च वसूल होऊनही टोल वसुली अद्यापही सुरूच आहे। पुढची आणखीन 10 वर्ष त्या टोल नाक्यावर जनतेला टोल द्यावा लागणार आहे। आज राज्याचा विचार केल्यास काही ठिकाणी जनतेला 2052 सालापर्यंत टोल द्यावा लागणार आहे। टोल संदर्भातील राज्य सरकारच्या धोरणामुळे जनतेला आणखीन 30 ते 40 वर्ष हा भार सहन करावा लागणार आहे। चांगल्या दर्जाच्या रस्त्यावरून प्रवास करता यावा यासाठी लोक झी 24 तास एक पाऊल पुढे।